नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वीच्या मराठी विषयाचा अभ्यास करतो आहोत. मुलांनो, आपली आता परीक्षा जवळ आलेली आहे. त्यासाठी आपल्याला 2 धडे परीक्षेला आहेत. एक आहे 7वा आजारी पडण्याचा प्रयोग आणि दुसरी म्हणजे कविता जी आहे 8वी कविता शब्दांचे घर. थोडक्यात आजारी पडण्याच्या प्रयोगाचा एक रिकॅप आपण बघूया. थोडीशी उजळणी घेऊया. धड्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते थोडक्यात सांगते आणि मग आपण शब्दांचे घरमध्ये काय थोडक्यात सांगितलेलं आहे ते समजून घेऊया आणि प्रश्नांचं स्वरूप परीक्षेला कसं येईल त्याची थोडीशी उजळणी करूया. मुलांनो, आपला 7वा धडा जो आहे आजारी पडण्याचा प्रयोग, हे एका लहान मुलाचं मनोगत आहे. सगळी मोठी माणसं आजारी पडत आहेत. सगळ्यांना आजारपणामध्ये ताकद मिळावी म्हणून वेगवेगळे फळं, वेगवेगळी औषधं आणि जी सुकामेवा असतो तो सुकामेवा त्यांना खायला मिळतो आहे. पण या मुलाला मात्र हे सगळं खाता येत नाही. घरी जी मोठी माणसं आहेत, त्याची आई आहे, बाबा आहे, ताई आहे, दादा आहे, ही सगळीजणं सारखी आजारी पडत असतात आणि आजारी पडल्यानंतर ते आराम करतात. झोप घेतात, आराम करतात, कोणतेही काम करत नाही. आणि हे सगळं बघून त्या मुलाला आपणही आजारी पडावं अशी खूप तीव्र इच्छा होते. पण त्याची प्रकृती खूप छान असते, त्याच्यामुळे आजारपण काही त्याच्या वाटीला येत नाही. आजारी माणसं घरात असल्यानंतर त्यांच्यासाठीची औषधं म्हणजेच वेगवेगळे फळं आणि सुकामेवा, त्याचबरोबर ताकद यावी म्हणून त्याची आई घरी बदामाचा शिरा करायची. आणि हा शिरा किंवा ही फळं जी औषधं नावाखाली मोडतात, त्याचा या छोट्या मुलाला उपभोग घेता येत नसतो. त्याला ते सगळं मिळत नाही आहे आणि म्हणून ते मिळवण्यासाठी त्याला आजारी पडायची इच्छा होते. आणि त्याप्रमाणे तो एकदा ठरवून डॉक्टरांकडे सुद्धा जातो. आई, बाबा, दादा, ताई यांच्या औषधाच्या बाटल्या, जे लिक्विड औषध मिळतं ते घेण्यासाठी त्या बाटल्या 4 जणांच्या 4 बाटल्यात आपल्या चड्डीच्या खिशात ठेवतो आणि त्याचबरोबर स्वतःसाठी एक वेगळी बाटली घेऊन जायची तो विसरत नाही. आता या सगळ्यांच्या वेगवेगळी औषधं आहेत, सगळ्यांना खूप छान छान खाऊ मिळतो आहे औषधाच्या नावाखाली. आपल्यालासुद्धा अशी औषधं असायला हवीत या इच्छेनेच तो डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर त्याला तपासतात. ज्यावेळेला डॉक्टरांना सांगतो की मला बरं वाटत नाही आहे, मला तपासा, त्यावेळेला डॉक्टर त्याला तपासतात. त्या तपासण्यासाठी डॉक्टर त्याला त्यांची जी कुशन्स असते, डॉक्टरांची जी बेड असते, त्या बेडवरती त्याला झोपायला सांगतात. आणि ते सांगितल्यानंतर त्याला ती खूप मौज वाटते, मजा वाटते. त्या गादीवर कधीपासून त्याला बसायचं असतं, झोपायचं असतं आणि तो योग आज येतो म्हणून तो खुश असतो. डॉक्टर त्याला तपासतात. हे करत असताना तो थोडासा डॉक्टरांना एक खाजगीमध्ये प्रश्नसुद्धा विचारतो आहे की डॉक्टर, जर तुम्हाला ऑपरेशन करता येत असेल तर ते सुद्धा करा. आता ही सगळी मजा आहे असं त्याला वाटत असतं. पण डॉक्टर ज्यावेळेला त्याला सांगतात की तुझी प्रकृती ठणठणीत आहे, तुला काहीच झालेलं नाही आहे, तू उतर आणि खाली उतर आणि घरी पळत जा, असं म्हटल्यानंतर मात्र तो हिरमोजतो आणि खूप मोठ्या निराशेने डॉक्टरांकडे औषध मागतो. आजारपणातली गंमत या मुलाला अनुभवायची असते. आजारपण म्हणजे गंमत असते, खूप मजा असते असं त्याचा समज झालेला असतो आणि त्याच समजापोटी तो डॉक्टरांकडे औषध घ्यायला जातो. या मुलाची गंमत इथे आपण बघितलेली आहे, शिकलेलो आहोत. आजारपण कधीही चांगलं नाही, पण लहान मुलांना मात्र ते समजत नाही आणि मोठी माणसं या लहान मुलांना आजारपणामध्ये जे खाऊ खातात तो देत नाहीत. त्याच्याचमुळे लहान मुलांनासुद्धा आपण आजारी पडावं असं बऱ्याच वेळेला वाटतं आणि त्या समजातूनच हा एक विनोदी प्रसंग इथे आपल्याला सांगितलेला आहे. आपली दुसरी कविता जी आहे शब्दांचे घर. मुलांनो, आपण जी भाषा शिकतो, या भाषेमध्ये जे शब्द आपण वापरतो त्या शब्दांची जुळवणी कशी केली जाते, त्या शब्दांना कशा प्रकारे आपण बांधून ठेवतो, हे या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. शब्दांचं सुद्धा घर असतं. शब्द आपण
जे वापरतो त्या शब्दांना, प्रत्येक शब्दाला काहीतरी वेगळा अर्थ आहे आणि तो अर्थ का प्राप्त होतो हे या कवितेतून आपल्याला समजावून सांगितलं आहे. आता आपण परीक्षेच्या दृष्टीने प्रश्न कशा प्रकारे येतील त्याची उजळणी करूया. आपला पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. मुलांनो, याआधीसुद्धा आपल्या 2 परीक्षा झालेल्या आहेत. त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे MCQ बेस्ड क्वेश्चन्स आलेले होते. तुम्हाला प्रश्न दिल्यानंतर त्याच्याखाली प्रत्येक प्रश्नाच्या खाली 3-3 ऑप्शन आहेत. त्यापैकी योग्य ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे मी तुम्हाला टिक करून दाखवणार आहे, तुम्हाला तिकडे क्लिक करायचं आहे. आपला पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. पहिलं वाक्य आहे, बाबांना दर डॅश दिवसांनी पडसे यायचेच. ऑप्शन दिलेले आहेत 15, 8 आणि 10. राईट ऑप्शन काय आहे? बाबांना दर 8 दिवसांनी पडसे यायचेच. आपल्या दंडावरच्या डॅश डागाकडे मोठ्या फुशारकीने पाहत होते. ऑप्शन दिलेले आहेत काळ्या, पिवळ्या, लाल. इथे आपल्या टेक्स्टबुकचा शब्द वापरायचा आहे. टेक्स्टबुकमध्ये काय दिलेलं आहे? आपल्या दंडावरच्या पिवळ्या डागाकडे मोठ्या फुशारकीने पाहत होते. मुलांना मी तेव्हाही सांगितलेलं होतं, आजही सांगते, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा हा जो प्रश्न आहे किंवा रिकाम्या जागा भरा हा जो प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये टेक्स्टबुकमध्ये जो शब्द आहे तोच शब्द आपल्याला इकडे लिहायचा आहे. त्याला सिमिलर वर्ड लिहून चालणार नाही. आपला दुसरा प्रश्न आहे, एका वाक्यातील उत्तराचा योग्य पर्याय निवडा. प्रश्न पहिला ब, एका वाक्यातील उत्तराचा योग्य पर्याय निवडा. तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे, तुम्हाला राईट ऑप्शन चूज करायचं आहे. पहिला प्रश्न आहे, मुलाला कोणकोणत्या गोष्टींना हात लावण्यास सक्त मनाई होती. मुलाला कोणकोणत्या गोष्टींना हात लावण्यास सक्त मनाई होती. पहिलं ऑप्शन आहे संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे व शिरा इत्यादी. दुसरं ऑप्शन आहे आंबा, केळी, बिस्किटे, फरसाण इत्यादी. तिसरं ऑप्शन आहे पुस्तके, वह्या. इथे राईट ऑप्शन काय आहे? मुलाला संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे व शिरा इत्यादी गोष्टींना हात लावण्यास सक्त मनाई होती. दुसरा प्रश्न आहे, शब्दांचे घर कसे आहे? शब्दांचे घर कसे आहे? उत्तर दिलेलं आहे ऑप्शनमध्ये. पहिला ऑप्शन आहे शब्दांचे घर मोठे आहे, शब्दांचे घर सुंदर आहे, शब्दांचे घर रंगीत आहे. मुलांनो, शब्दांचे घर कसे आहे? तर शब्दांचे घर सुंदर आहे. दुसरं ऑप्शन राईट. ऑप्शन नीट वाचा. तुम्हाला ट्विस्ट करून किंवा जंबल करून ऑप्शन्स दिलेले आहेत. नीट समजून घ्या, वाचा आणि मगच त्याची उत्तरं लिहा. मला येतं आहे म्हणून घाई करून चुकीच्या ऑप्शनला क्लिक करू नका. पुढचं आहे, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. प्रश्न पहिला क, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. पहिलं वाक्य असेल, शब्द एकमेकांच्या कानात काय कुजबुजतात. हा पहिला प्रश्न आहे आपला. शब्द एकमेकांच्या कानात काय कुजबुजतात? ऑप्शन दिलेला आहे शब्द एकमेकांच्या कानात उमललेले भाव कुजबुजतात. दुसरं ऑप्शन आहे शब्द एकमेकांच्या कानात गप्पा गोष्टी कुजबुजतात. तिसरं ऑप्शन आहे शब्द एकमेकांच्या कानात आपले अनुभव कुजबुजतात. मुलांना इथे पहिलं ऑप्शन राईट आहे. काय आहे? शब्द एकमेकांच्या कानात उमललेले भाव कुजबुजतात. दुसरा प्रश्न आहे, रडकुंडीला येऊन मुलाने डॉक्टरांकडे काय मागितले? रडकुंडीला येऊन मुलाने डॉक्टरांकडे काय मागितले? ऑप्शन दिलेले आहेत. रडकुंडीला येऊन मुलाने डॉक्टरांकडे खाऊ मागितला, रडकुंडीला येऊन मुलाने डॉक्टरांकडे औषध मागितले, रडकुंडीला येऊन मुलाने डॉक्टरांकडे पुस्तक मागितले. राईट ऑप्शन काय आहे? रडकुंडीला येऊन मुलाने डॉक्टरांकडे औषध मागितले. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्ये कोण कोणास म्हणाले ते निवडा. खालील वाक्ये कोण कोणास म्हणाले ते निवडा. पहिलं वाक्य दिलेलं आहे, असं, मग ये इकडे, बघू, तपासू. असं कोण म्हणालेलं आहे? डॉक्टर मुलाला म्हणाले, मुलगा डॉक्टरांना म्हणाला,
का आई मुलाला म्हणाली? राईट ऑप्शन आहे डॉक्टर मुलाला म्हणाले. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न दुसरा अ. समानार्थी शब्द निवडा. अंग, पहिला शब्द आहे अंग. त्याला ऑप्शन दिलेले आहेत तन, धन, कान. ऑप्शन काय येईल? अंगाला समानार्थी शब्द काय येईल? तन. तन म्हणजे अंग, शरीर, आपली बॉडी. त्यानंतर दुसरं आहे गाणे. गाणे, त्याला ऑप्शन दिलेलं आहे मीत, गीत, प्रीत. गाणे म्हणजे गीत. प्रश्न दुसरा ब. विरुद्धार्थी शब्द निवडा. विरुद्धार्थी शब्द निवडा. पहिलं शब्द आहे अर्थ. याच्या उलट अनर्थ, अनिष्ट की अनिल. अर्थाच्या उलट आहे अनर्थ. दुसरा शब्द आहे छोटी. छोटीला अपोजिट लहान, मोठी, महान. लहान, मोठी, महान. काय येईल? छोटी, मोठी. क आहे लिंग बदला. यू हॅव टू चेंज द जेंडर. पहिला शब्द आहे आई. याला काका, मामा का बाबा. आईचं लिंग बदलून काय होईल? बाबा. कवी, दुसरा शब्द आहे कवी. कवयित्री, कवी, कवयित्री. मुलांनो स्पेलिंग नीट वाचा. कवी याचं लिंग बदलून येईल कवयित्री. पहिलं ऑप्शन राईट आहे, कवयित्री. वचन बदला हा पुढचा प्रश्न आहे. पहिला आहे अक्षर. पहिला शब्द दिलेला आहे अक्षर. अनेक वचन करायचं आहे आपल्याला. अक्षरे, अक्षऱ्या, अक्षर. काय येईल? अक्षर, अक्षरे. पेढे. पेढे हे अनेक वचन आहे. आपल्याला एक वचन शोधायचं याच्यामध्ये. पेढ, पेढा, पेढा. पेढे अनेक वचन आहे. एक वचन येईल पेढा. मुलांनो आपला पुढचा प्रश्न आहे कंसातील सूचनेनुसार उत्तरे लिहा. आपण याआधी शब्दांच्या जाती शिकलेलो आहोत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. यापैकी कोणत्याही जाती, शब्दांच्या जाती तुम्हाला परीक्षेला येतील. त्याची आपण थोडक्यात जरा उजळणी करून घेऊया. प्रश्न असा असेल, कंसातील सूचनेनुसार उत्तरे लिहा. वाक्य दिलं असेल आणि ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे ती सूचना केलेली आहे. इथे पहिलं वाक्य दिलेलं आहे, बाईंनी तिच्या पाठीवर शाबासकी दिली. ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे सर्वनाम ओळखा. काय येईल इथे आता? याचं उत्तर येईल सर्वनाम काय येईल? तिच्या. दुसरं वाक्य आहे, आनंदाने मी खाटेवर लोळत होतो. सर्वनाम ओळखा. काय येईल? मी. नेक्स्ट आपल्याला पुढचं वाक्य आहे, तिने एक पान घेतले. ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे विशेषण ओळखा. काय येईल विशेषण? तिने एक पान घेतले. विशेषण काय येईल? एक. ताजमहल सुंदर आहे. विशेषण ओळखा. सुंदर. पुढचा प्रश्न असेल, सोनालीने आईला मदत केली व वर्गात एक छान गोष्ट सांगितली. उभयान्वयी अव्यय ओळखा. सोनालीने आईला मदत केली व वर्गात एक छान गोष्ट सांगितली. उभयान्वयी अव्यय ओळखा. आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी योग्य ऑप्शन काय आहे? व. आई आणि आजी रोज गप्पा मारतात. आई आणि आजी रोज गप्पा मारतात. उभयान्वयी अव्यय ओळखा. काय येईल इथे? आणि. मुलांनो आपण जे 4 अव्यय शिकलेलो आहोत आणि 8 शब्दांच्या जाती शिकलेलो आहोत. यापैकी या 8 जातींपैकी कोणतेही प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतील त्याची उत्तरं तुम्हाला लिहिता आली पाहिजे. आपण केवल प्रयोगी अव्यय शिकलेलो आहोत, ज्याला एक्सक्लेमेटरी मार्क असतं.
त्यानंतर उभयान्वयी अव्यय आहे, 2 वाक्य जोडणारा शब्द, शब्दयोगी अव्यय आहे, शब्दाला जोडून येणारा शब्द, आणि क्रियाविशेषण अव्यय, विशेषणाबद्दल माहिती सांगणारा, क्रिया कशी चाललेली आहे त्याची विशेष माहिती सांगणारा शब्द जो आहे तो क्रियाविशेषण अव्यय. अशा प्रकारे हे अव्यय आपण नवीन शिकलेलो आहोत. याचा परीक्षेमध्ये तुम्हाला समावेश आहे. त्याप्रमाणे नीट अभ्यास करा. आणि आपला प्रश्न पुढचा असेल तो म्हणजे खालील अपठित उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे निवडा. तुम्हाला योग्य उत्तर निवडायचे आहेत. असा पॅसेज एक देतील आणि त्या पॅसेजवरती तुम्हाला प्रश्न विचारलेले असतील. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या पॅसेजमध्ये शोधून निवडायची आहेत. निवडा असं म्हटलेलं आहे, म्हणजेच तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत आणि त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला योग्य उत्तर क्लिक करायचं आहे. नीट अभ्यास करा आणि पूर्ण मार्क घेऊन पास व्हा. सगळ्यांना सदिच्छा, शुभेच्छा. धन्यवाद.